तर बाबांनो आम्ही चाललेलो बघा दवाखान्यात. सुरतला पोचलो होतो, गाडीतीन लावल्या हॉटेलला आणि चाललेलो दवाखान्यात जायचं कारण म्हणजे गांडीत मुळव्यात पुक पुक करालतं. त्यामुळे दवाखान्यात जाऊन इंजेक्शन करून आलो. डॉक्टर म्हणला पोट भरून जेवण करा आणि गोळ्या खावा. रांडेजांना हातभर लांबडे इंजेक्शन केला आणि झाडभर गोळ्या दिल्यात. गोळ्यातीन खाल्लो बघा आणि तिथनं डायरेक्ट जोधपूरला आलो. जोधपूरला म्हणजे मधला आदला काय ब्लॉक काढलाच नाही कारण मुळव्यातले दुखालतंय त्याच्यामुळं. राजस्थानमध्ये एवढं ऊन पडायला लागले की नाही, गांड फाटून दरवाजाला गांडीतनं वापा निघालात. मग काय कलिंगड पपई टरबूज तीन सगळं आणलं बघा. मस्तपैकी गाडीत म्हणलं खाव्या म्हणलं सगळेजण. डॉक्टरनं सांगितले दारू आणि मटण तीन सगळं बंद करायला सांगितले कारण मुळव्यात बाहेर पडायला लागले. त्यामुळे दारू तीन बंद करायला लावले आणि मटण बिटन खायचं नाही असं डॉक्टरनं सांगितले. आम्ही दारू बंद केल्यावर वरनं देव खाली येईल. मग काय संध्याकाळी घेतली बघा, चालू केली. हॉट नाही तर बिअर चालूच केली. हॉट काय घ्यायची नाही म्हटलं, बिअर प्यायची. तिची आई खालू दे म्हटलं, पोटाला स्वतःला कमी पडू द्यायचं नाही. मग काय आलं बघा, गण्याच्या गांडीला हॉर्न बसवायचा होता. कसा आहे लाला हॉर्न कान गीतचा कार्यक्रम, कानात असं कांटळ्यात बसल्या. मग काय तिथनं आलो बघा, पंपात डिझेल बिझेल टाकलो बघा दोन्ही गाड्यांचं. आणि आता गाडीत आलतो, गाडीत काय जेवण केलं नव्हतं, भुका लागलेल्या. रांडाचा गण्या लोणचं आणि भाकरी खायला वाळल्या भाकरी आणलेल्या. त्या वाळल्या भाकरी लोणचं असलं टॉपचं लागाल तर की नाही, मी पण पहिल्यांदा खाल्लो. तर भावानं कसा वाटला ब्लॉग, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि फॉलो पण करा.